जातो कोण जातो कोण घेतो पन्हाळा तसा उठून भरायला कोंडाजी महाराज म्या जातो म्या घेतो पन्हाळा भले पट्टे शाबास कोंडाजी घ्या 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 तुम्ही पन्हाळा घ्या वा। आणि मग महाराजांनी विचारलं पण कोंडाजी पन्हाळ्यावर दुश्मन 36,000 तुम्हास तुमच्या सोबत किती फौज हवी किती हवी फौज। तसा कोंडाजी म्हटला द्या 50-60 मावळं। राजे म्हणले 50-60 मावळं कोंडाजी 36,000 दुश्मन आहे 50-60 काय मागता। तसा कोंडाजी म्हटला तसं काहीच नव्हतं मागणार पण ते लयच विचित्र दिसलं असतं म्हणून म्हणलं द्या 50-60 मावळं। अरे काय माणूस एकटा जायला तयार आहे एकटा लढायला तयार आहे एकटा जबाबदारी घ्यायला तयार आहे। आमच्याकडे एखाद्याला सांगा की करतोस का रे तेवढं त्याला द्या ना जोडीला काय गणितच कळत नाही। अहो ते आमच्याकडे मुलगी बघायचा एक सोहळा असतो ते नवरा मुलगा त्याचे मित्र घरातले सगळे ज्येष्ठ असे सगळे मिळून मुलगी बघायला जातात। मग ते मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम चालू होतो मुलगी दाखवली जाते मग ते प्रश्न वगैरे विचारून होतात मग ते पोहे चहा वगैरे सगळं आटपतं आणि मग सगळं आटपत निघालं मग कुणीतरी एखादा ज्येष्ठ म्हणतो आता नवऱ्या मुलानं सांगाव मुलगी कशी आहे। आता नवऱ्या मुलावर पाळी आली की नवरा मुलगा शेजारच्या मित्राला कोपरान रसवतो तुला कशी काय वाटते आणि त्याला काय करायचंय। तेवढी तरी जबाबदारी घे ना काय जबाबदारी टाळण्याशिवाय उद्योग नाही। माझा कोंडाजी एकटा जायला तयार माझा कोंडाजी एकटा लढायला तयार आहे तरी महाराजांनी त्याला 1,500ची फौज दिली सोबत तानाजी दत्तोना दिलं आणि कोंडाजी निघाला। 6 मार्च 1673 रात्रीच्या 12:30 वाजता कोंडाजी पन्हाळ्याच्या पायथ्याला पोहोचला। रात्रीच्या 12:30 वाजता आता महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या दिवसा उद्योग नाही। कोंडाणा घेतला रात्री तोरणा घेतला रात्री पुरंदर घेतला रात्री त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री म्हणजे दिवस शुभ आहे का मुहूर्त काढलाय का प्रस्थानाची वेळ काय प्रकार नाही। हल्ली आमच्याकडे फॅड भयानक आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो 5-6 पावलं जातो 7व्या मिनिटाला परत घरात बायको विचारते काय झालं मांजर आडवं गेलं। मला राहून राहून प्रश्न पडतो त्या मांजराला काय वाटत असेल हे आडवं गेलं। जी माणसं कारण सांगतात ना यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही चुकून घालत नाही। आणि शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी कारण देतानाच भेटत नाही। अहो साधी गोष्ट सांगतो महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम जन्माला येताना पालथा जन्माला आला। आता पालथ जन्माला येणं आपल्याला जरा अशुभ मानलं जातं अपशकुन बरं नव्हे पालथ जन्माला येणं पण दस्तूरकृत महाराजांचाच पुत्र पालथा जन्माला आला। मासाहेब थोड्याशा काळजीत पडल्या चिंतेतच राजांजवळ गेल्या राजांना म्हणाल्या राजे राजकुवर जन्मास आले। आता राजकुवर म्हणजे पुत्र तुम्हास मुलगा झाला पण मासाहेब थोड्याशा काळजीनं म्हणाल्या पण राजे राजकुवर पालथे जन्मास आले। आता दुसरा कुणी असता तर म्हणलं असता झालं आमच्याच नशिबात का नाही बरं। जशा मासाहेब म्हणाल्या राजकुवर पालथे जन्मास आले महाराज उद्गारले बहुत उत्तम आता दिल्ली पालती घालतील। पालथे जन्मास आले आता दिल्ली पालती घालतील काय सकारात्मक दृष्टिकोन आहे तो आहे शिवचरित्रात। तो दृष्टिकोन घेऊन माझा कोंडाजी आलाय रात्रीच्या 12:30 वाजता आलाय। आता महाराजांनी त्याला 1,500ची फौज दिली किमान दिलेल्या 1,500 फौजेचा तरी वापर करावा की नाही। त्याने अनाज दत्तोना सांगितलं अवघ 60 गडी माझ्या संगती द्या बाकीचं हातच पायथ्याला पांगून उभा करा आणि प्रत्येकाच्या हातात 4-4 5-5 मशाली द्या। अनाज दत्तो म्हणले ठीक आहे सगळी माणसं पायथ्याला पांगून उभा केली प्रत्येकाच्या हातात 4-4 5-5 मशाली दिल्या आणि अवघे 60 गडी घेऊन कोंडाच्या गडाच्या मागच्या बाजूला गेला। एक कडा हेरला दोर फेकला मराठे सरसर वर चढले वरचे पेंगलेले पारेकरी सपासप कापून काढले खुल्या कत्तल्या रमल्या आक्रोश किंकाळ्या आरोळ्या रक्ताच्या चिरकांना मुर्द्यांसाठी प्रेतांचं खात यातनांचा हल्लोकल्लोळ उडाला। तोपर्यंत कोंडाजी बेभान पळत सुटला थेट किल्लेदाराच्या मावलात किल्लेदार जागा व्हायच्या आधी त्याच्या छातडावर पाय दिला आणि कोंडाजी कडाडला। गडाच्या चाव्या दे त्या किल्लेदाराला सुचायचं बंद झालं तो इकडे तिकडे बघायला लागला खाली बघूच नको खाली माझं 50,000चं सैन्य आहे। तसं किल्लेदार नुसतं मानवर करून खाली बघितलं ते खाली 4-4 5-5 मशाली घेतली त्याला वाटलं खरंच 50,000 आहे। दिल्या चाव्या काढून सकाळी कळलं 1,500 होते। करतो काय राजकारण हे दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगुलपणावर करता येत नाही ते बुद्धीच्या कसरतीवरच करावं लागतं आणि महाराजांचं सारं राजकारण हे बुद्धीच्या कसरतीवर आहे ते सगळ्यात मोठं वैशिष्ट्य।
नाहीतर बघा ना, पन्हाळ्यावर दुश्मन आहे 36,000, महाराजांची सगळी फौज गोळा केली तर भरेल 7,000. पण महाराज असं नाही म्हटले त्यांची 36,000 आहे, आपली 7,000 आहे. बघू पुढच्या पंचवार्षिकला 20,000 करून मग करू हालचाल. कारण सांगणं प्रकारच नाही, सगळ्यात महत्वाचं आहे ते. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट यशस्वी झाली याचं कारण महाराजांनी जे नियोजन केलं होतं ना ते उत्तम. 50 वर्षाचा विषय, पण त्या 50 वर्षाच्या आयुष्यात अशी एकही घटना नाही, असा एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात फक्त एक आणि एकच घटना घडली की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं, फक्त एक. ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्याचंच फक्त नियोजन नव्हतं, पण बाकी एकही प्रसंग नाही, एकही. अहो साधी गोष्ट बघा ना, 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघालेत. आता तो अफजल खानाची छावणी खाली माचीवर आहे, राजा प्रतापगडावरून खाली भेटायला येणार आहे. राजाने भेटीचा वक्त ठरवला बरोबर दुपारी 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजेगडावरून निघाले तर सूर्याच्या त्या लख्ख प्रकाशात खानाची छावणी स्पष्ट दिसावी. मात्र खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. वक्त दुपारी 12:35. आणि त्याच वक्ताला राजाने गड सोडला. 12:35 निघालेले राजे खाली खानाच्या छावणी भोवती 2 वाजता पोहोचले. आता या भेटीच्या वेळी राजाने माणसं निवडली. जीवा महाला संभाजी कावजी. आता तानाजी, बाजी आई, यसाजी, कोंडाजी कुणी नाही घेतलं. जीवाच का? कारण समोर दांडपट्टा फिरवणारा सय्यद बंडा आहे, त्याच्याशी तोडीस तोड म्हणजे जीवा हवा. संभाजी कावजी घेतला, हत्तीसारखा धिप्पाड आहे, खांद्यावर तोफा उचलून न्यायचा गडावर, इतका अजस्त्र. तो का? कारण अफजल खान तसा आहे. आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. कोणत्या वेळी कोणता माणूस अचूकपणे वापरावा याचं अद्भुत ज्ञान महाराजांच्या ठायी आहे, अद्भुत. निघाले महाराज, 10 अंगरक्षक सोबत आहे, जीवा महाला आहे. आता तो नाभिक समाजाचा आहे. अचानक राजे चालता चालता त्याला म्हणाले, जीवा कात्री आहे का रे? आता जीवाला काय कळेना, अफजल खानाच्या भेटीला निघालून कात्री कशाला, तलवार घेतली ना? महाराजांनी पुन्हा विचारलं, जीवा कात्री आहे का? तसा जेव्हा म्हणला, आहे की पर का काढ रे, पर काढ रे. पर का महाराज? जीवा आमची दाढी बारीक कर, दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. काय नियोजन आहे किती. राजे निघाले, सगळं नियोजनावर हुकूम, सगळं. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. संभाजी कावजीला सांगितलं, तू फक्त अफजल खान बघायचा, तू बाकी कुणाकडेही लक्ष नाही द्यायचं. जीवा महालाला सांगितलं, तू फक्त सय्यद बंडा, तू माझ्याकडे बघू नकोस. अफजल खान काय करतोय तुला काय देणं घेणं नाही. तो कृष्णाजी भास्कर अजिबात फिरकू नकोस, तू फक्त सय्यद बंडा बस. राजे गेले, खानाच्या मिठीत घुसले, कट्यार चालली. खानानं दगा केला आणि राजांची वागणूक खानाच्या पोटात खुपसली. दगा 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 करत खान पुढे सरला. तोपर्यंत कृष्णाजी भास्कर आवडला, बेसाऊद राजांवर वार चला. राजा फिरले, कृष्णाजी कापला आणि त्यातून सय्यद बंडा हातातला दांडपट्टा घेऊन बेसाऊद राजांवर चालून आला आणि दांडपट्टा मस्तकावर बसणार. त्यातून जीवा मालाचा दांडपट्टा सय्यद बंडाचा दांडपट्ट्याचा छाटून रिकामाई झाला. इतिहास बोलला होता जीवा, म्हणून वाचला शिवा. पण एका प्रश्नाचं उत्तर फक्त एक, काय नियोजन आहे बघा महाराजांचं. त्या जीवा महालाने फक्त 1 सेकंद उशीर केला असता तर, 1 सेकंद. किती अचूकता आहे, किती नियोजन आहे. जबाबदारी फक्त तेवढीच पार, अधिक काही नाही. राजे खान पडल्या पडल्या तिथून निघाले. ठरला होता सगळ्यांनी पहिल्या दिंडीत दराजावर पोहोचायचं. राजे पोहोचले. पाठपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 जाताना तर 10 होते. मग एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक फुटफुटला. राजा संभाजी कावजी दिसत नाही. संभाजी तो कोठे थांबला तो. तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता. एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला.
त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं, ही कापाय मागं थांबलो होतो. राजे म्हणले संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं, हे नव्हतं आपल्या नियोजनात, हे नसतं धाडस का केलं का? तर संभाजी म्हणला राजा तुम्ही खानाच्या पोटात भाग नको खुपासली, पण म्हणलं मरतय का नाही म्हणून आणलं कापून. राजे म्हणले संभाजीची भागणं कामी खानाच्या पोटात खुपसली, त्याला झरी झाली, विष लावलेलंच होतं, खान ऐसा तैसा वाचणारच नव्हता, मग हे नसतं धाडस का केलं का? संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कुणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमच्या आई तर म्हणाली असती शिवाजींनी स्वतःचा जीव वाचवला, पण माझा लेख मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची भरता कामा नये. पोटच्या पोरासारखं प्रेम केलं राजांनी महाराजांवर, पोटच्या पोरासारखं. पण त्याच्याही पलीकडे महाराजांनी हे जे नियोजन केलेला त्याला तोड नाही. या नियोजनाच्या बळावर शिवाजी महाराजांनी अपुऱ्या साधन संपत्तीवर 1 कोट होणांचं राज्य उभा केलं. रायगडावर राज्याभिषेक झाला. आता राज्याभिषेकाची तारीख काय? 6 जून 1674. 6 जूनच का निवडली हो? कारण महाराजांना माहिती आहे शत्रू आपला राज्याभिषेक नीट नाही होऊ देणार, हे काहीतरी उद्योग करणारच. 6 जून का? कारण या तुमच्या भागामध्ये 7 जूनला मृग नक्षत्र चालू होतं. मावळातला पाऊस वरावत अंगावर येणारा. राज्याभिषेक उद्ध्वस्त करायला मोगल जरी आले तर ते रायगडापर्यंत येऊ जरूर शकतील, पण परत नाही जाऊ शकणार. आणि या दिवसात रायगडावर यायचा शत्रू धाडस देखील नाही करणार, म्हणून निवडला 6 जून. राज्याभिषेक झाला. रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटला. राजे छत्रपती झाले. या म्लेच्छ पातशाहीमध्ये मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. खरंच झालं. पण औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये यासाठी कमी नाही प्रयत्न केले. श्रीगोंद्याच्या जवळ भीमा नदीच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे. त्या बहादूर गडावर औरंगजेबाचा दूध भाऊ राहत होता. त्या दूध भावावर जाऊ होती जबाबदारी शिवाजींचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. त्या दूध भावाचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल, तर आपल्याला काय करायचं, पण नाव जोरात आहे. पूर्वी आपल्याकडची पण नावं जोरात होती हो. म्हणजे कुठलंही नाव घ्या, जी म्हणावंच लागायचं. कुठलंही नाव घ्या, बघा ना, शिवाजी, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी. आता आम्हाला जीजी करायची सवय लागली, त्यामुळे नावातले जीजी निघून गेले. तो खरंच काळ होता. शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाला मालक म्हणून जगण्याचा अधिकार दिला होता, म्हणून प्रत्येकाच्या नावात जी होता. त्या मोगलांचं नावही असंच, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. त्याच्यावर जबाबदारी होती राज्याभिषेक उधळायची, पण नाही करता आलं. त्याला माहिती आता औरंगजेब काही सोडत नाही, आणि औरंगजेबाचा अक्षरशः त्याला खरमरीत पत्र आलं. अरे तू करतो काय तिथं? ते शिवरायांचा राज्याभिषेक रोखायला तुला सांगितलं, राज्याभिषेक झाला, काय करतोस? या बहादूर खानानं औरंगजेबाला उत्तर पाठवलं, हुजूर मी बहुत यत्न केले, पण बहुतेक खुदाचीच इच्छा होती शिवाजी छत्रपती व्हावे. याच्यापेक्षा अप्रतिम उत्तरच नाही. पण त्याला माहिती आहे औरंगजेब सोडणार नाही आपल्याला. पण त्याला औरंगजेबाचं दुःख नाही माहिती आहे. त्याला माहिती आहे टेबला खालून दिलं की टेबलावरून काम होतं. पैसा म्हटला की औरंगजेबाचा जीव की प्राण. आपल्यावरच हे बालंट टळावं म्हणून बहादूर खानानं त्वरेनं आग्र्याला औरंगजेबाला कळवलं, हुजूर आता जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी. एवढा पावसाळा सरू द्या, हे 1 कोटी आणि 200 दक्षिणी घोडी मी लगेच तुमच्याकडे आग्र्याला पाठवून देतो. औरंगजेबानं वाचलं 1 कोटी. बरं ठीक आहे ठीक आहे, इथनं फट नीट राहा आणि ते 1 कोटी तेवढे पाठवून दे लवकर. औरंगजेब खाली. पण जेवढ्या वेगात बहादूरगडावर 1 कोटी आहेत ही बातमी आग्र्याला औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली. आणि महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि मग महाराजांनी बोलावलं आपले सरसेनापती
हंबीरराव मोहिते महाराज म्हणाले, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हटले आणतो. दुसरा काही संवादच नाही दोघात. महाराज म्हटले बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले आणतो. हंबीरराव असं नाही म्हटले गॅरंटी आहे का, तर उगा को धावा धावायची खात्री आहे का, बरं गेलंच पाहिजे का आता, नाही दिवस पावसाळ्याचे जरा मला सर्दीची अलर्जी आहे, नंतर गेलं तर नाही का चालणार, प्रकार नाही. महाराज म्हणाले हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. हंबीरराव म्हणले आणतो. परत आणणं सोपं नाही, दिवस पावसाळ्याचे आणि बहादूरगडावर मोगलांचं 35,000 सैन्य आहे. त्या 35,000च्या तावडीतनं 1 कोटी पळवायचे म्हणजे किमान 45,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. पण स्वराज्यात फौज आता होती किती हो. आमच्या स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य रक्षणासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं, शेतीच्या कामाला लागावं. आता शिवरायांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य शेती करायला निघून गेलंय गावागावात. रायगडावर सैन्य आहे कुठं, आणि मग कसं जायचं. सैन्य परत यायला 4 महिने लागणार, पावसाळ्यानंतर येणार सैन्य. मग आपल्याकडे आणीबाणी झाली, काही दंगल झाली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची, राखीव दल. हंबीरराव मोहितेंनी त्या 10,000तलेच 9,000 सैन्य आपल्या सोबत घेतलं. 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी ठेवलं. तर 9,000 फौजेचे त्यांनी परत 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली आणि रायगडावर हंबीरराव निघाले. ते पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत त्या बहादूरगडाच्या थोडं अलीकडं करकुमला जाऊन थांबले. आणि 7,000ची फौज घेऊन त्याचा सरदार निघाला. तो पुण्यातनं सरळ रांजणगाव, शिरूर, नगर आणि नगरवरनं श्रीगोंद्याकडे म्हणजे बहादूरगडाकडे यायला निघाला. जशी ही 7,000ची फौज रांजणगाव, शिरूर, नगर करून श्रीगोंद्याच्या दिशेने वळाली, बहादूरगड जसा जवळ यायला लागला तसा मराठ्यांनी अवघा हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ढोल तसे बडवायला सुरुवात केली, नगारे वाजवायला सुरुवात केली. अवघा तो सगळा हल्ला कल्लोळ पसरला आणि हा सगळा कल्लोळ बहादूरगडावर कानी पडायला लागला. तसा एक हेर धावत धावत बहादूर खानाकडे गेला. हुजूर क्या हुआ, ते आले. कोण, मराठे हुजूर. दिवसा, ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले. हुजूर खरंच आले. तोपर्यंत बहादूर खानाच्या कानावर तो कल्लोळ यायला लागलेला. त्याला खात्री पटली, धुरळा उठलेला दिसला. खरंच आले, पण जारती दिवसा आलेत, भयानक आले असणार. हे रात्री 100-100, 200-200च्या तुकड्याने हल्ले करतात, काळोखाचा फायदा घेत. पण इथं 35,000 सैन्य आहे हे माहिती असताना दिवसा आलेत, याचा अर्थ 50,000 तरी फौज नक्की असणार. त्या बहादूर खानानं बहादूरगडावरची 35च्या 35,000 फौज बाहेर काढली. वॉचमन गेटमनच ठेवले तिथं. आणि 35,000 सैन्य निघालं मराठ्यांच्या दिशेनं. इकडून मराठे त्वेषात येत आहेत, मराठे जोशात निघाले. बघता बघता मोगली त्याच जल्लोषात निघाले. आता तुम्हाला युद्ध पेटणार, बाहेर रणांगण वाजणार, शौर्याचा लखलखाट होणार. बघता बघता आक्रोश किंकाळ्या आरोळ्या दोन्ही फौजात जवळ आल्या. दोघांच्या नजरात विखार आहे. बहादूर खान कडाडला, यलगार तख्तात धिन दिन. आणि तिकडून करकरली मराठ्यांची हर हर महादेव. बघता बघता दोन्ही फौजा समोरासमोर आल्या. आता बेभान युद्ध पेटणार, तलवारी उगारल्या गेल्या आणि वर होणार. तोच अचानक मराठ्याने रिव्हर्स गिअर टाकला, भागो. त्या बहादूर खानाला सुचायचं बंद झालं. आणि काय पद्धत आहे का राव. असं असतं का कुठं. त्याला मराठे पुढं मोगल मागं, मराठे पुढं मोगल मागं. मराठ्यांचा पाठला करत मोगलांची फौज निघाली. मैल झाले, 2 मैल झाले, 3 मैल, मराठे पुढं. मग बहादूर खान म्हणला, रुक जाओ. भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. बहुतेक आपली 35,000ची फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. आणि बहादूर खानानं आपलं 35,000 सैन्य वळवलं आणि निघाला परत बहादूरगडाच्या दिशेनं. बहादूर खान 2-3 मैलच गेला असेल, तेवढ्यात त्याचा मागचा हेर ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर खानाचं डोकं फिरलं. अरे हा काय प्रकार आहे काय. गर्दीशी सगळी वळवली फौज, अब नाही छोडेंगे. त्याच्या डोक्यात एकच, एकदा पळून गेले मराठे, दुसऱ्याने येत आहेत म्हणजे तयारीने आले असणार, आता लढणार.
मग इकडून मोगलांची पोत वेशात निघाली, तिकडून मराठे जोशात हर हर महादेवची किलकारी घुमते, इकडून निळगार वेगळा चालणारा दोन्ही फौजा नजदीक आल्या. दोघांच्या नजरेत राग दिखार आहे. बघता तलवारी उगारल्या गेल्या आणि आता शमशेर चालणार, वार होणार, तुंबळ युद्ध होणार. तोपर्यंत अचानक मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. आता मात्र बहादूर खानाला सुचले, अरे काय लपाछपी चालली आहे का? काय सिरियसपणा आहे का नाही युद्धाचा? मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग, 4-5 मैल मराठे पुढं मोगल माग. 5-6 मैल झाल्यावर बहादूर खान म्हणला रोको, भाग गए आता नाही यायचे परत, खासा सबक सिखा दिया है उनको, चलो वापस. निघाला बहादूर खानाचं सैन्य परत. आता दुसऱ्यांदा 5 मैल ताणले म्हणल्यावर नाही यायचे. बहादूर खान निघाला बहादूरगडाकडं. 2-4 मैलच गेला असेल तेवढ्यात हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र संताप, आता सोडणार, आता पळतील तोपर्यंत ताणायचं, जातील तोपर्यंत पाठला करायचा. हे दिवसभर खेळवत बसतील असे. संतापलेला बहादूर खान तिकडून मराठे जोशात येत आहेत, तिकडून मोगल द्वेषात निघाले. परत बहादूर खानाच्या डोक्यात आलं, 2 वेळा पळून गेले, 3ऱ्या वेळी असं करतील काय गॅरंटी? नाहीतर आपण बेसावध असायचो, हे उरावर यायचे. तयारीने गेलं पाहिजे. सगळ्या सैन्याला आदेश दिला, तयार रखो, कूच करो जल्द से. आणि सगळं सैन्य निघालं. आता मोठा रोरावत मुगले प्रवाह मराठ्यांवर कोसळणार. मराठे तो झेलायला तयारच. आता युद्ध पेटणार, आता कणखर लढाई होणार. मराठे फुडाले, तलवारी उगारल्या गेल्या, मराठ्यांच्या तलवारी सामनेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो भागो भागो. आता ठरलं होतं बहादूर, आता सोडायचं नाही. ते मराठे असं करणार माहिती आहे त्याला. सोडायचं नाही, पाठलागच करायचा. जर मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले, नगर जवळ आलं. मोगल मागच त्यांनी ठरवलं हे परत येणार, आता त्यापेक्षा सोडायचंच नाही, जातील ती ताणायच. मराठी पुढं मोगल माग. शिरूर आलं, रांजणगाव लागलं. मोगल पाटला करत माग आहेतच. मराठे पुण्यात पोहोचले, मोगल माग आहेत. बहादूर खान पुण्यात पण जसे मराठे पुण्यात आले, काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे सिंहगडच्या घाटात आणि काही मराठे सासवडच्या घाटात. पुण्यात आल्या बहादूर खानाला मराठे दिसेच ना. कहा गए अभी तो थे, गए कहा? सगळं मोगल सैनिकांकडे सायरा वायरा दऱ्याखोऱ्यात फिरायला लागलं. अहो त्याला कशाला जमता येते? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फक्त 3घच फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. 4थ्याचं काम नाही ते. पण मराठे सापडतच नाही म्हणल्यावर बहादूर खान माहित आला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, उद्गारला, जीतम जीतम जीतम, काशी जीत हुई हमारी, भाग गए मराठे दुम दबा के, अब नहीं आएंगे वापस, घर में घुसा के बचा दी तो. और पुण्यात येऊन मराठे गायब केले. साधा पराक्रम आहे हा. आणि मग बहादूर खान म्हणाला, चलो वापस. मराठ्यांना पिटाळून लावलं. या उन्मादात छाती काढूनच बहादूर खान निघाला, जीतम जीतम करत. पण 35,000 सैन्याशी बहादूर खान मराठ्यांचा पाठला करत पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी मराठ्यांच्या हेरानी करकुमला उभा असणाऱ्या हंबीरराव मोहितेंना दिली. मराठी इकडून मोगल इकडून पुण्यात आहेत, तिकडचं रान मोकळच आहे. मग 2000 मराठ्यांनीशी असणाऱ्या करकुमच्या हंबीररावांनी करकुमवरनं सरळ झेप घेतली ती बहादूरगडावर. तिथं वॉचमन गेट मध्ये थापटले, सुजवले, 1 कोटी रुपये उचलले, 200 दक्षिणी घोडी घेतली. किल्ल्यात जेवढा किमती सामान किमती आयोज होता तो सगळा सोबत घेतला, सगळा घोड्यांवर लादला. खर तर हंबीररावांना सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजाने घेता नाही आलं. अखेर अत्यंत प्रचंड दुःखाने त्यांनी ते सगळं पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी रुपये घेऊन हंबीरराव परत करकुम, सांडस, पाटस, पुणे, सोलापूर हायवेनं रायगडावर. तिकडं जीतम जीतम करत बहादूर खान नगर रांजणगाव मार्गे निघाला होता श्रीगोंद्याकडं. जसा जसा इकडून बहादूरगड जवळ येताना दिसला तसा तसा त्याला नुसता धूरच दिसला. त्याला काही कळे ना. मग मगाशी एक सुजलेला जवळ आला. त्याने विचारलं, क्या हुआ? तो म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मराठे हुजूर. मराठे? तो हम किनके पीछे थे? मराठों के हुजूर. पैदल कौन आया था? मराठे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. आणि मग त्याला कळालं, इकडून या 7,000 फौजीने आपल्याला तिकडं पळवत नेलं आणि इकडच्या 2,000 फौजीने काम तमाम केलं. असं बनवलं वय. हा शिवाजी महाराजांचा गनिमी कावा.
हे महाराजांचं गुरिल्ला युद्ध तंत्र. जगातली 136 राष्ट्र या शिवाजी महाराजांच्या गुरिल्ला युद्ध तंत्राचा अभ्यास करतायत. आता 35,000 सैन्याच्या तावडीतनं अवघ्या 9,000 फौजीनं 1 कोटी उडवले. युद्ध होऊ न देता, एकही मावळा खर्ची न पडता, स्वराज्याची कुठली हानी न होऊ देता. काही नाही. काय युद्ध नीती आहे. शून्यात विश्व उभा करणारा राजा असं महाराजांचं जे आम्ही वर्णन करतो ना, ते निव्वळ एवढ्यासाठी शून्यात विश्व उभा केलं त्यांनी. आता मात्र आमच्याकडे सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर घेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्याने मानतोच. अरे लढ की. तुमचा लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळून तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? जो बाजूने अडचण आहे. मुंगी बघितली कधी? मुंगी ही मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. 1 कोटी मिळवले. आता पार्टी. नाही हो. परिणामांची फिकीर न करता जी माणसं कृती करतात ती कायम अपयशी ठरतात, आणि परिणामांची पर्वा करून जी माणसं कृती करतात ते कायम यशस्वी ठरतात. शिवाजी महाराज त्यातले आहेत. 1 कोटी पळवले म्हणजे संपलं नाही. आता जबाबदारी वाढली का? बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, औरंगाबादचं सैन्य गोळा करेल, त्याचा 35,000 फौज, असं लाखभर सैन्य गोळा करून तो रायगडावर हल्ला करेल. रायगडावर फौज किती आहे? 10,000. रायगडची वर 1 लाखाची स्वारी आली तर रायगड बचावायचा कसा? रक्षण कसं करायचं राजधानीचं? मग आपलं सैन्य गोळा केलं पाहिजे. मग ते गोळा कधी होईल? 4 महिन्यानंतर, पावसाळा संपल्यावर. मग तोपर्यंत म्हणजे याचा अर्थ 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण झालं नाही पाहिजे, ते रोखलं पाहिजे. महाराज लागले तयारीला, आणि महाराजाने आपला वकील काझी हैदर तो पाठवला बहादूर खानाकडे. काझी हैदर साहेब बहादूर गडावर पोहोचले. आता महाराजांचा वकील आलाय म्हटल्यावर बहादूर खान गाठच घेना. नको बाबा, ते बनवतात फार. 1 कोटी पळवले राव. पण नियम असतो की भेट घ्यावीच वकिलाची, तो राजकीय नियम आहे. नाईलाजाने त्यानं काझी हैदर साहेबांना बोलावलं. ते फुगून बसलेला बहादूर खान. मग काझी हैदर साहेब म्हणले, हुजूर, आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास जाणीव आहे. असे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी गोष्ट नाही, फार यातना होतात मनाला. पण चुकून घडलं. आमच्या सैन्याचा तसा उद्देशच नव्हता हो, चुकून अगदी. आणि त्यातून आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. पण जसा आला तसे आमचे महाराज व्याकुळले. 3 दिवस पश्चातापात होरपळतोय तो महाराज. जेवले नाही 3 दिवस नीट. शेवटी आज अखेर महाराजांनी आम्हाला सांगितलं की काझी साहेब, तुम्ही स्वतः जाऊन बहादूर खानाची गाठ घ्या, म्हणून आलो. आणि आमच्या महाराजांनी सांगितलंय ते तुम्हाला विना अट विना शर्त 10 किल्ले द्यायला तयार आहेत. संभाजींना तुमच्याकडे चाकरीला पाठवायला तयार आहेत. आणि तुम्ही म्हणाल तेव्हा स्वतः दस्तूरकृत महाराज 10,000 फौजीनिशी तुमच्या सेवेसाठी कुठेही केव्हाही कधीही यायला तयार आहेत. एवढं जसं ऐकलं तसा बहादूर खान उठलाच. असं धाकिले देत आहे, मग आता चाव्या का नाही आणल्या? संभाजी कधी? मग ते त्यांना घेऊन जायचं ना. आणि शिवाजी महाराज कधी येत आहेत? तसे काझी हैदराबादना कळलं, गोळी बरोबर बसली. मग काझी हैदर साहेब म्हणजे, हुजूर, हे सगळं तुम्हाला मिळणारच आहे, पण आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे, छोटीशी अर्जी आहे. म्हणजे काय काय नाही, हे जे सगळं महाराज तुम्हाला देणार आहेत, या सगळ्याला फक्त बादशाह औरंगजेबांची मान्यता हवी, बस. एकदा औरंगजेब बादशहांचे शिक्क्याचे कागद मिळाले की हे सगळं तुम्हाला दिलं. बहादूर खान मला एवढंच ना, दिला, दिले 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 शिक्क्याचे कागद दिले. त्याच्या डोक्यात काय आलंच नाही हो महाराजांचं चाललंय. आता मला सांगा, पूर्वीचा काळ काय असा नव्हता की वकील भेटला आणि लगेच बहादूर खानानं औरंगजेबाचा मोबाईल लावला. हा हा हॅलो बच्चा, आले 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 वकील महाराजांचे 10 किल्ले देतो म्हणतायत, संभाजी महाराजांना पाठवतो म्हणतायत, स्वतः सुद्धा यायला तयार आहेत. हो अगदी अगदी अगदी
फक्त तुमचे शिक्क्याचे कागद पाठवा. हा ईमेल करताय नको, व्हॉट्सअपलाच पाठवून द्या ना. नाही हो, हे सगळं जे काय आहे ते इथून सांडणीस्वार घेऊन जाणार आग्र्याला. त्याला आग्र्यात पोहोचायला लागणार 2 महिने. तिथून औरंगजेबाच्या शिक्क्याचे कागद देणार, तो सांडणीस्वार घेऊन परत महाराष्ट्रात येणार, त्याला लागणार 2 महिने. झाले किती? आक्रमण किती काळ रोखायचं आहे? आता एवढं महाराज देता येत आहे म्हणल्यावर आक्रमण करायची काय गरज? 4 महिने बहादूर खान निवांत. पण या 4 महिन्यात महाराजांनी मात्र रायगडावर 80,000ची फौज उभा करून ठेवली. आणि मग महाराज म्हटले आता ये कधी पण जसे आग्र्यावरून औरंगजेबाच्या शिक्क्याचे कागद आले तसं बहादूर खानानं तातडीने आपले 2 वकील लगेच पाठवले. आणि शिवाय औरंगजेबानं मानाचा हत्ती पाठवून दिला बहादूर खानाला. एवढा पराक्रम असताना कुठल्या मुघली सरदारने केलाच नव्हता. एक किल्ला कुणाला घेता आला नाही महाराजांचा. ह्या पट्ट्यानं न लढता 10 किल्ले आणले. केवढा कौतुक! मानाचा हत्ती पाठवलाय त्यानं, ते बहादूरगडाच्या मोकळ्या मैदानातच झुलाय ठेवला तिथं. काय कर्तबगारी! आणि आनंदात वकील पाठवून दिले रायगडावरती शिक्क्याचे कागद. जा जा बोलवले, सगळं मागितलं, जा झालं. बहादूर खानाचे वकील आले रायगडावर, महाराजांना भेटले. महाराजांनी विचारलं हा बोला काय? नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काझी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमचे कोटी पळवले? कधी? अहो ते तुमचे ते हंबीरराव आलते. कुठं? अहो 1 कोटी पळवले. परत तुमचे वकील आणते, त्यांनी सांगितलं